मुस्लिम समाजाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रमजान ईदला जे आहे ते अत्यंत महत्त्व आहे। आज जर आपण पाहिलं तर रमजान ईदची नमाज पठण झालेली आणि या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर असतील, त्यानंतर खासदार बळवंत वानखडे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत यशोमतीताई आहेत। ताई, काय सांगणार, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येत असतात शुभेच्छा देण्यासाठी, रमजान ईद आहे, आज काय सांगणार? सर्वधर्म संभावाची प्रथा आहे, ती रीत आहे, तो मूळ स्वभाव या देशाचा आहे। आणि आज ईद, आता रमजानचा महिना संपतोय, ईद मोठ्या उत्साहामध्ये इथे सर्व पक्षीय सर्व धर्माची मंडळी या ठिकाणी येतात आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना, आणि आम्ही शुभेच्छा घेतो। बळवंत वानखडे भाऊ, काय सांगणार, ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात? आमच्या मुस्लिम बांधवांचा हा पवित्र सण आहे, संपूर्ण जगभर हा सण साजरा होत असतो। त्यानिमित्तानं एक महिना रोजा ठेवून ते या ईदीच्या दिवशी नमाज पढतात आणि एकमेकांना शुभेच्छाचं आदान प्रदान करतात। आम्ही सुद्धा दरवर्षी येऊन शुभेच्छा त्यांच्या घेत असतो, आम्ही शुभेच्छा देत असतो। एक सर्वधर्म समाजाचं एक या निमित्तानं प्रतीक जाणलं जातं। आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बळवंत वानखडे असतील किंवा मग यशोमती ठाकूर यांनी मुस्लिम बांधवांना ज्या त्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहे। कॅमेरामन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।